चला तर मग आज आपण एका भन्नाट प्रवासाला निघूया आपल्या सौरमालेच्या भव्य दौऱ्यावर. क्विझिडच्या माहितीच्या आधारे आपण आपल्या या वैश्विक घराची एक एक रहस्य उलगडणार आहोत. बरं, मग ही सौरमाला म्हणजे नेमकं काय असतं? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं ना, तर आपला सूर्य, जो एक तारा आहे आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणाने बांधल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे बघा 8 मुख्य ग्रह, त्यांचे चंद्र आणि हो, असंख्य लहान मोठे खगोलीय दगडधोंडे. हा आहे आपला आजचा प्रवासाचा प्लॅन. सुरुवात करूया सूर्यापासून, मग बघूया आतील खडकाळ ग्रह, त्यानंतर भेटूया बाहेरच्या वायू राक्षसांना आणि शेवटी पोहोचूया दूरच्या बर्फाळ प्रदेशात. चला, आपल्या प्रवासाला सुरुवात करूया पहिल्या धांब्यापासून. सूर्य हा आहे आपल्या सौरमालेचा केंद्रबिंदू, तिचं हृदय. हाच तो प्रचंड तारा आहे जो सगळ्यांना आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या धाग्यात बांधून ठेवतो. आता सूर्याची ताकद किती असेल याचा विचार करा. अहो, त्याच्या फक्त पृष्ठभागाचं तापमान आहे तब्बल 5500 अंश सेल्सिअस. विचार करा, आपल्याला जी काही ऊब आणि प्रकाश मिळतो ना, तो याच महाकाय ऊर्जेच्या स्रोतामधून येतो. ठीक आहे, सूर्याला भेटून झालं. आता वळूया प्रवासाच्या पुढच्या टप्प्याकडे. आता आपण भेटणार आहोत सूर्याजवळच्या म्हणजे आतील खडकाळ ग्रहांना. आणि आपला पहिला स्टॉप आहे बुध, सौरमालेतला सगळ्यात छोटा आणि सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह. इतका जवळ की तो बहुतेक वेळात सूर्याच्या त्या प्रखर तेजात हरवूनच जातो. बुधावरचं हवामान म्हणजे ना एकदम कमाल आहे. तिथे उष्णता धरून ठेवायला आपल्या पृथ्वीसारखं वातावरणच नाहीये. मग काय होतं, दिवसा तापमान अक्षरशः भाजून काढतं, +430 डिग्री सेल्सिअस, आणि रात्र झाली की थेट -180 डिग्री. केवढा हा फरक! बुधाहून पुढे निघालो की आपण पोहोचतो शुक्रावर. आता हा ग्रह आकाराने जवळजवळ पृथ्वी एवढाच आहे, पण दिसतं तसं नसतं. याच्या विषारी वातावरणामुळेच याला पृथ्वीचा विषारी जुळा भाऊ असं म्हणतात. पण एक गंमत आहे, शुक्र बुधापेक्षा सूर्यापासून दूर असूनही तो जास्त गरम आहे. असं का? तर याचं कारण आहे त्याचं कार्बन डायऑक्साईडचं दाट वातावरण आणि सल्फ्युरिक ॲसिडचे ढग. यामुळे तिथे इतका भयंकर ग्रीनहाऊस इफेक्ट होतो की पृष्ठभागाचं तापमान सरासरी 470 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचतं. अविश्वसनीय. चला, आता आपण आलो आहोत आपल्या घरी पृथ्वी. संपूर्ण विश्वात आजपर्यंत आपल्याला माहीत असलेली ही एकमेव जागा आहे जिथे जीवन फुललंय, बहरलंय. पण पृथ्वीवरचं असं काय खास आहे? तर इथे जीवनासाठी लागणारी एक परफेक्ट रेसिपीच तयार झालीय. द्रवरूपातलं पाणी आहे, हानिकारक किरणांपासून आपलं रक्षण करणारं वातावरण आहे आणि अर्थातच अगदी योग्य तापमान. आतील ग्रहांच्या आपल्या या दौऱ्याचा शेवटचा स्टॉप मंगळ ग्रह. त्याला लाल ग्रह का म्हणतात? सोपं आहे, त्याच्या जमिनीवर भरपूर आयर्न ऑक्साईड आहे. म्हणजे साधं सोपं सांगायचं तर गंज, म्हणूनच तो लाल दिसतो. पण मंगळ फक्त लाल रंगाचा नाहीये. तिथे प्रचंड मोठे ज्वालामुखी आहेत, खोल दऱ्या आहेत आणि ध्रुवांवर तर चक्क बर्फाचे साठे आहेत. म्हणूनच तर भविष्यात मानव वस्तीसाठी शास्त्रज्ञांची पहिली पसंती मंगळालाच आहे. तर हे होते आपले 4 आतील खडकाळ ग्रह, प्रत्येकाचं आपापलं वैशिष्ट्य. आता बाहेरच्या सौरमालेकडे मोठी उडी मारण्याआधी ही वैशिष्ट्ये एकदा लक्षात ठेवूया. चला तर मग, आता आपण आपल्या सौरमालेच्या बाहेरच्या भागात प्रवेश करतोय आणि इथे आपल्याला भेटणार आहेत 2 महाकाय ग्रह, वायू राक्षस, गुरु आणि शनी. हा बघा, गुरु आपल्या सौरमालेचा अनभिषिक्त सम्राट. हा इतका प्रचंड आहे की बाकीचे सगळे ग्रह जरी एकत्र केले तरी ते यात आरामात बसतील. हा निव्वळ हायड्रोजन आणि हिलियम वायूंचा एक महाकाय गोळा आहे. गुरुची खरी ओळख काय असेल तर तो ग्रेट रेड स्पॉट. हे एक वादळ आहे, पण असं तसं नाही, इतकं मोठं की आपली अख्खी पृथ्वी त्यात आरामात मावेल. आणि हे वादळ शेकडो वर्षांपासून तिथे घोंगावतंय. इतकंच नाही तर त्याला युरोपा आणि गॅनिमेडसारखे डझनभर चंद्रही आहेत. गुरुपासून पुढे निघालो की लागतो शनी, सौरमालेचं सगळ्यात सुंदर रत्न. आणि त्याला हे नाव का मिळालंय? अर्थातच त्याच्या भोवती असलेल्या त्या अप्रतिम कड्यांमुळे. ही जी सुंदर कडी दिसते आहे ना, ती खरं तर बर्फ आणि दगडाच्या कोट्यावधी तुकड्यांपासून बनलेली आहे. पण थांबा, शनीची जादू इथेच संपत नाही. त्याचा जो टायटन नावाचा चंद्र आहे ना, त्यावर आपल्या पृथ्वीसारखंच दाट वातावरण आहे आणि द्रवरूप मिथेनची तळीसुद्धा आहेत. कमाल आहे.
ओके, आता आपण आपल्या प्रवासाचा अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता आपण जाणार आहोत थंड, अंधाऱ्या आणि रहस्यमयी प्रदेशात, जिथे बर्फाळ राक्षस आपली वाट पाहत आहेत. आणि हा आहे आपला 7वा थांबा, युरेनस. याचा जो फिकट निळा रंग आहे ना, तो त्याच्या वातावरणात असलेल्या मिथेन वायूमुळे येतो. पण युरेनसबद्दलची सगळ्यात विचित्र गोष्ट काय आहे माहिती आहे? तो इतर ग्रहांसारखा सरळ फिरतच नाही. त्याचा आस तब्बल 90 अंशांनी कललेला आहे. म्हणजे तो अक्षरशः लोळत लोळत एखाद्या बॅरलसारखा सूर्याभोवती फिरतो. आणि यामुळे काय होतं, तिथला एक एक ऋतू कित्येक दशकं चालतो. आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या प्रवासाच्या शेवटच्या मुक्कामावर, नेपच्यून, सौरमालेच्या अगदी सीमेवरचा हा ग्रह. हा ओळखला जातो त्याच्या गडद निळ्या रंगासाठी आणि प्रचंड वेगवान वादळी वाऱ्यांसाठी. विचार करा, सूर्यापासून इतका लांब, तरीही नेपच्यूनवर सौरमालेतले सगळ्यात वेगवान वारे वाहतात, आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त. आणि हो, त्याच्या वातावरणातला मिथेन वायूच त्याला तो खास गडद निळा रंग देतो. तर आपला हा भव्य दौरा इथे नेपच्यूनवर संपतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ही तर फक्त आपल्या अफाट विश्वाची एक छोटीशी झलक आहे, एक छोटासा कोपरा. खरा प्रश्न तर हा आहे की या सीमेच्या पलीकडे अजून कोणकोणती आश्चर्य दडलेली असतील.